नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या चहा बरोबर खायला एक छान रेसिपी बघणार आहोत। ती म्हणजे ज्वारीचा ढोकळा। एकदम मस्त रेसिपी आहे ही। तर त्याची कृती आपण बघूया आणि साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। ही एक वाटी ज्वारी घेतली आहे मी, 140 ग्रॅम आहे ही। काढून घेते बोल मध्ये। आणि ही अर्धी वाटी चण्याची डाळ आहे, 70 ग्रॅम आहे ही पण काढून घेते दुसऱ्या बोल मध्ये। आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ धुवून झाली ज्वारी आणि डाळ। तर आता पुरेसं पाणी घालू आपण याच्यामध्ये। आता या दोन्ही गोष्टी आपल्याला 8 ते 9 तास भिजवायचे आहेत। आपल्याला समजा उद्या सकाळी ढोकळा हवा असला ना, तर आज सकाळी ते आपल्याला भिजवायचं आहे। झाकून ठेवते। हे अर्धी वाटी जाड पोहे घेतलेत मी। तुम्ही जाड किंवा पातळ कुठलेही घेऊ शकता। बाउलमध्ये काढून घेते आणि स्वच्छ धुवून घ्यायचे ते आपल्याला। धुतल्यामुळे वर जर धूळ असली ना तर ते निघून जाईल। पोह्यांवर अगदी थोडंसं पाणी घालायचं आपल्याला। आपल्याला ज्वारी आणि चण्याची डाळ दोन्ही वाटून घ्यायचं आहे, तर त्याच्या 15 मिनिट आधी मी हे पोहे भिजवून घेतलेत। धान्य भिजवून 9 तास झालेत। बघूया आपण। डाळ तर भिजलीच आहे छान आणि ज्वारी पण भिजली आहे बघा व्यवस्थित। आता यातलं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला। पोहे पण भिजलेत बघा छान। आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। हे सगळं आपण एकत्र दळू शकतो। थोडंसं थंड पाणी घालू आपण याच्यावर, कारण वाटताना जरा तापतं ते भांडं। आता हे मिश्रण आपण 2 मिनिटं असं या रवीने घुसळून घेऊ व्यवस्थित, म्हणजे हलकं होईल ते जरा। अगदी बारीक वाटून घेतलंय मी, त्यामुळे आपला ढोकळा स्पॉन्जी होईल अगदी। हे मिश्रण रात्री थोडं उशिरा वाटून ठेवलं ना, तर 7-8 तासांमध्ये म्हणजे सकाळी अगदी व्यवस्थित फर्मेंट होईल ते। झाकून ठेवते। काल रात्री आपण हे मिश्रण वाटून ठेवलं होतं फर्मेंट करायला, तर आज सकाळी हे बघा असं छान रुगलंय ते। बघू शकतो आपण, हे बघा झालंय ना छान। हे मिश्रण घट्टसर आहे, तर थोडं पाणी घालू त्याच्यामध्ये। असं हवं सैल सर। हे 1 इंच आल्याचे तुकडे आणि या 2 मिरच्या आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ। हे मिश्रण छान फेटलं ना, तर त्यामुळे हलका होऊ शकतो ढोकळा। आणि आंबवल्यामुळे, पीठ रुबवल्यामुळे आपल्याला B12 मिळू शकतं त्याच्यातून। 1 टेबलस्पून भरून घट्ट दही घेतलंय मी आणि ते असं सारखं करून घेऊ, म्हणजे पिठामध्ये व्यवस्थित मिसळेल ते। दही घालते याच्यामध्ये। दह्यामुळे ना मऊसूत होईल आपला ढोकळा। 1 चमचा साखर घालते याच्यामध्ये। ऐच्छिक आहे साखर, पण त्यामुळे खूप छान चव येते त्याला। मिसळून घेते। हे आलं आणि मिरचीचं वाटण केलं ना आपण, ते घालू। मिसळून घेऊ। शेवटी मीठ घालू चवीप्रमाणे। अगदी हलका होतो हा ढोकळा आणि असं घशात अडकल्यासारखं पण होत नाही। एकदम सॉफ्ट होतो, स्पॉन्जी। व्यवस्थित मिसळून घ्यायचं। हे बघा एवढं तरी पातळसर हवं पीठ। हे इडली पात्र पुरेसे पाणी घालून गरम करायला ठेवले मी। उकळायला हवं ते व्यवस्थित। या थाळ्याला तेल लावून घेऊ व्यवस्थित। थोडं असं कडेने काठावर पण लावून घ्यायचं, म्हणजे ढोकळा चिकटणार नाही त्याला। इडली पात्रातलं पाणी उकळायला लागलं आता, तर आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं इनो घालणार आहोत। अर्धा टीस्पून आणि 1 चमचा तेल घालू त्याच्यावर।
मिसळून घ्यायचं व्यवस्थित। हे बघा छान फुलायला लागलंय पीठ, फारही नाही हलवायचं आहे आपल्याला। पाणी उकळायला लागले आता, तर आता हा थाळा ठेवू आपण याच्यावर व्यवस्थित। थोडंसं लाल तिखट भुरभुरते, अगदी थोडंसं पसरून घालायचं आणि मिरपूड घालते थोडी, छान चव लागेल याच्यामुळे। झाकून ठेवते आणि मोठ्या गॅसवर 15 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला। 15 मिनिटं झाली आहेत तर गॅस बंद करते आणि बघूया आपण। छान फुललाय अगदी ढोकळा, बघूया आपण झालाय का। हे बघा लागलं नाही आहे सुरीला, म्हणजे झालाय ढोकळा। काढून घेते बाहेर। आता हा थोडा कोमट होऊ देऊ आणि मग रेघा पाडून घेऊ त्याच्यावर। ढोकळा कोमट होतोय तोपर्यंत ही चटणी करून घेतली आहे मी। याच्यामध्ये थोडं आलं, हिरवी मिरची, नंतर भाजलेले दाणे आणि थोडी कोथिंबीर आणि दही, मीठ, साखर असं घालून मस्त चटणी केली आहे ही अशी। छान लागते ही चटणी ढोकळ्याबरोबर। हा कढीलिंब आलाय माझ्याकडे छान, तर त्याच्या 2 काड्या घेऊ आपण। कोमट झालाय आता ढोकळा, तर आपण रेघा पाडून घेऊ। अगदी हलका झालाय बघा। हे छोटं कडलं गरम करायला ठेवलंय मी, त्याच्यामध्ये तेल घालू। ताजा कडुलिंब अगदी स्वच्छ धुवून घेतलाय मी। तापलंय का बघूया तेल। मोहरी घालते, हिंग घातलाय, गॅस बंद केला। मिरच्या घालते, 3-4 तुकडे करून घेतलेत मिरचीचे आणि कडुलिंबाची पानं घालते। तीळ घालू आपण याच्यामध्ये, खूप छान लागतात त्याच्यात तीळ। परतून घेऊ जरा। ही फोडणी आता ढोकळ्यावर घालू आपण। खूप छान चव येते त्याच्यामुळे। तीळ, कडुलिंब, हिंग, मोहरीचा पण एक छान वास येतो तडक्याला। बघूया आपण एखादा पीस काढून। हे बघा किती छान झालंय ना ढोकळा। हे बघा अगदी स्पॉन्जी आहे। ज्वारी वापरली आहे ना आपण याच्यामध्ये, त्यामुळे खूप छान आणि हेल्दी ढोकळा आहे हा। या हिरव्या चटणी बरोबर अगदी मस्त लागतो हा। हा असा वा वा, अतिशय लुसलुशीत आणि पौष्टिक असा ज्वारीचा ढोकळा तयार झालाय आपला। या ढोकळ्याचं बॅटर फ्रीजमध्ये 2 दिवस सहज टिकतं आणि या प्रमाणामध्ये भरपूर झालाय हा ढोकळा। आहे ना एकदम मस्त रेसिपी। तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या। आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।